हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपण आत्तापर्यंत होमोनिम्सचे जे काही दोन्ही पार्ट्स बघितले, यामध्ये जे PYQ विचारलेले होते त्यात आपण जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी बेस्ड आपली सिरीज कशी होईल ते बघितलं होतं. आज देखील आपण काही प्रश्नांचा अभ्यास करूयात. गेल्या 5 ते 6 वर्षातले जे होमोनिम्स आहेत ते आत्तापर्यंत आपण अभ्यासलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यावरच भर देणार आहे. आयोगाने जे काही शब्द दिलेले आहेत परीक्षेमध्ये ते तर मी तुम्हाला त्याचे अर्थ वगैरे सांगणारच आहे. प्रश्नाचं उत्तर काय असेल ते आपण डिस्कस करूयात. याशिवाय एक्स्ट्रा ॲडिशनल गोष्टीसुद्धा आपल्या या होमोनिम्सच्या सिरीजमध्ये तुम्हाला थ्रूआउट दिसणार आहेत. त्यामुळे हे आजचं लेक्चर देखील शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमधला आपला पहिला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स. क्लर्क 2017च्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला होता. पहिलं सेंटेन्स आहे, ही इज अ डॅश वर्कर. इथे आपल्याला एखाद्या वर्करसाठी योग्य ते ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. सेकंड आहे, व्हॉट इज द डॅश ऑफ ओपिनियन जेंटलमॅन. इथे क्वेश्चन विचारलेला आहे आणि या क्वेश्चन मधला, या सेंटेन्स मधला आपला कीवर्ड काय आहे, ओपिनियन हा शब्द. ओके, ओपिनियन म्हणजे काय, मत. त्यामुळे आपल्याला इथे जे फिल इन द ब्लँक वापरायचं आहे त्यासाठी हा आपला कीवर्ड आहे. हे दोन्ही जे शब्द दिलेले आहेत ऑप्शन्समध्ये त्यांचा आपण सुरुवातीला जे काही डिटेलमध्ये मिनिंग आहे ते बघूयात. ऑप्शनमध्ये आपला पहिला शब्द आहे कन्सेन्शियस. आपण कन्सेंट हा शब्द ऐकलेला असतो. कन्सेंट म्हणजे काय, संमती. म्हणजे एखाद्याला आपण परवानगी दिलेली आहे, अलाव केलेला आहे, तर आपण तिथे कन्सेंट हा शब्द वापरतो. ओके, आणि मग हा शब्द त्यावरूनच बनलेला आहे कन्सेन्शियस, म्हणजे सगळ्यांची संमती असणे. ठीक आहे, याला काय म्हणायचं असतं, सर्वानुमते. एखादा जर डिसिजन आपण घेत असेल तर तो सगळ्यांच्या मतांनी घेतलेला आहे, सगळेजण त्याला ॲग्री करत आहेत. या सेन्सनी आपण एक जनरल ॲग्रीमेंट असं याचं एक सिनोनिम लिहू शकतो. जनरल ॲग्रीमेंट म्हणजे काय, कन्सेन्शियस. ठीक आहे, कन्सेंट हा शब्द इथे येतो. मग हे जे सेकंड सेंटेन्स आहे इथे हा शब्द आपल्यासाठी योग्य असणार आहे, पण तो देत असताना ऑप्शनमध्ये त्यांनी पहिल्या जागी दिलेला आहे, म्हणून फर्स्ट ऑप्शन आपल्यासाठी इनकरेक्ट आहे. आता सेकंड जो शब्द आहे कन्सेन्शियस. ठीक आहे, आता ॲक्च्युली शब्द काय आहे, कॉन्शियस. याचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं, कॉन्शियस असा एक शब्द असतो, बरोबर. कॉन्शियस म्हणजे आपण जागे आहे, किंवा अनकॉन्शियस म्हणजे आपण चक्कर येऊन पडलो असं जे म्हणतो त्या सारखाच एक शब्द आहे कॉन्शियस. आणि जे कॉन्शियस म्हणतो आपण त्याचं स्पेलिंग काय असणार आहे, CONSCIOUS. कॉन्शियस म्हणजे आपण जागे असणे, आपण त्याला अवेक किंवा अलर्ट म्हणूयात. आणि जर आपण याला अनकॉन्शियस म्हटलं तर आपण जे चक्कर येऊन पडलो किंवा शुद्धीत नव्हतो म्हणतो ना, त्या अर्थाने आपण अनकॉन्शियस हा शब्द वापरलेला असतो. आणि याचा होमोफोन काय आहे, कॉन्शियस. आता होमोफोन म्हणजे काय, उच्चारामध्ये सिमिलॅरिटी आहे. मग हे दोन शब्द लक्षात कसे ठेवायचे, तर याच्या स्पेलिंगमध्ये सायन्स हा शब्द येतो, हे नीट लक्ष देऊन बघा. ठीक आहे, कॉन सायन्स असं लक्षात ठेवा. एक ट्रिक आहे याचं स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी. स्पेलिंगमध्ये समजा हा प्रश्न आला तर तुम्हाला ते माहिती असावं म्हणून मी हे सांगितलं. आत्ता जो आपण शब्द बघितला कॉन्शियस, याचा अर्थ असतो सतसत विवेक बुद्धीने काम करणे. आपण विवेक बुद्धी असा शब्द लिहून घेऊयात, म्हणजे जो वाईजली डिसिजन घेतो किंवा जो हुशारीने काम करतो. ठीक आहे, सो इथे आपण याला वाईज आणखीन एक शब्द लिहून घेऊयात, वाईज, क्लेव्हर किंवा मग हुशार या अर्थाने आपण हा शब्द वापरलेला असतो. म्हणजे काय बरोबर काय चुकीचं हे ठरवताना आपल्याला जे डिसिजन्स घ्यावे लागतात त्यावेळेस आपण आपल्या कॉन्शियन्सचा वापर करत असतो. याचंच आपल्याला इथे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे ऑप्शनमध्ये, कन्सेन्शियस. ठीक आहे, इथे आपण TIOUS जोडून आपण याला ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. शब्दांचे उच्चार कसे करायचे असतात हे तर कळलं. हे सगळे होमोफोन्स आहेत कारण यांचे सगळ्यांचे उच्चार सेम आहेत. आणि जे होमोफोन्स असतात त्याचबरोबर जे होमोग्राफ्स असतात सगळ्यांना आपण काय म्हणतो, होमोनिम्स. ठीक आहे, हे जे एकदम बेसिक आहे हे आपण आपल्या फर्स्ट पार्टमध्ये डिस्कस केलेलं होतं. आपल्याला या ऑप्शनमध्ये दिलेले जे दोन शब्द आहेत त्यांचे तर आपण मिनिंग्स बघितले. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत तिथे फक्त हेच शब्द रिपीट झालेले दिसतात, नवीन शब्द नाही आहे. पण आपण एक नवीन शब्द बघितलेला आहे कॉन्शियस, आणि त्याचबरोबर त्याचं अँटोनिम सुद्धा आपण बघितलं. म्हणजे आपल्याला फर्स्ट प्लेसमध्ये इथे जो तो वर्कर आहे तो हुशार आहे किंवा तो चांगले डिसिजन्स घेतो असं म्हणायचं आहे, म्हणून इथे कन्सेन्शियस असा शब्द वापरायचा आहे. ठीक आहे, कन्सेन्शियस. आणि सेकंड प्लेसमध्ये आपण ओपिनियन बद्दल बोलत आहे, मत विचारत आहे, म्हणजे सर्वानुमते आपण एखादे डिसिजन घेणार आहोत, म्हणून आपल्याला इथे कन्सेन्शियस असा शब्द वापरायचा आहे. आणि अशा पद्धतीची पेअर जी आहे ही आपल्याला ऑप्शन 4 मध्ये मिळते, म्हणून आपण 21st क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर लिहूयात, 4th ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. फिल इन द ब्लँक्स. राज्यसेवेच्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला होता. पहिलं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते आहे, इट वॉज अ डॅश चॉईस.
सेकंड सेंटेन्स काय आहे, द डॅश प्रोसिडिंग्स आर ओव्हर. म्हणजे इथे काय म्हणत आहे, आपण कामकाज पूर्ण झालेलं आहे. आपण प्रोसिडिंग्सला कामकाज हा शब्द मराठीमध्ये लिहू शकतो. मग आता प्रोसिजर एक शब्द असतो, बरोबर. त्याचबरोबर प्रोसेस हा एक शब्द आहे. हे शब्द नक्की आपण कधी वापरत असतो हे सुद्धा थोडंसं तुम्ही शोधा. ठीक आहे, जर ज्यांना माहिती असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगू शकतात. ऑप्शन जर तुम्ही बघितलेत तर ज्युडिशियल आणि ज्युडिशियस असे दोन शब्द आपल्याला दिसतात. ठीक आहे, चारही ऑप्शन्समध्ये हे शब्द आलटून पालटून दिलेले आहेत. मुळात आपला जो शब्द आहे तो आहे ज्युडिशियरी. ज्युडिशियरी म्हणजे काय, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, न्याय व्यवस्था. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटचे 3 एलिमेंट्स कोणते आहेत असं ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस आपण एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी हे 3 शब्द सांगत असतो. त्यातली ही न्याय व्यवस्था जी आहे त्यामध्ये आपण ज्युडिशियरी हा शब्द वापरला. ठीक आहे, आणि त्यानंतर जर तुम्ही ज्युडिशियल म्हटलं तर इथे ज्युडिशियलचा अर्थ असतो न्यायालयाशी संबंधित. ठीक आहे, न्यायालयाशी संबंधित म्हणजे रिलेटेड टू ज्युडिशियरी, which is related to judiciary. मग इथे आपण सेकंड सेंटेन्स जे आहे त्यामध्ये प्रोसिडिंग्स बद्दल बोलत आहे. म्हणजे न्यायालयाचं कामकाज पूर्ण झालेलं आहे अशा अर्थाने हे वाक्य आहे. म्हणजे इथे आपण कोणता शब्द वापरला पाहिजे, ज्युडिशियल हा शब्द. ठीक आहे, म्हणजे सेकंड प्लेसमध्ये आपल्याला ज्युडिशियल असा शब्द पाहिजे, कारण आपण न्यायालयाशी संबंधित कामकाज पूर्ण झालं असं म्हणत आहे. आणि त्या पद्धतीचे 2 ऑप्शन्स आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणून आपण फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन जे आहे ते एलिमिनेट करून टाकूयात. त्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे ज्युडिशियस. आणि ज्युडिशियसचा अर्थ काय असतो, तर आपण न्यायपूर्वक एखादी गोष्ट पूर्ण केली. ठीक आहे, न्यायपूर्ण, योग्य निर्णय घेण्यात आला किंवा आपण जे काही बरोबर आहे त्या बाजूने निर्णय दिला, या अर्थाने आपण म्हणत आहे ज्युडिशियस. मग इथे जर आपण एखादा चॉईस करत असेल तर तो न्याय पूर्ण केलेला आहे, म्हणजे त्या गोष्टीला आपण योग्य न्याय दिलेला आहे. तिथे कुठेही आपण पार्शलिटी केलेली नाहीये, बायस्ड वागलेलो नाहीयेत, या अर्थाने हे इथे वाक्य वापरायचं आहे. त्यामुळे फर्स्ट प्लेसमध्ये आपल्याला ज्युडिशियस असा शब्द वापरायचा आहे. आणि ही जी पेअर आहे आपल्याला फर्स्टमध्ये ज्युडिशियस आणि सेकंडमध्ये ज्युडिशियल ते आपल्याला सेकंड ऑप्शनमध्ये दिसत आहे. क्वेश्चन नंबर 22चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. क्वेश्चन आहे, ही प्रूव्ड हिज डॅश बाय फेसिंग द सिच्युएशन विथ सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड फील्स करेक्टली द ब्लँक इन द सेंटेन्स अबाव. आपल्याला योग्य पद्धतीने अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. त्यामुळे खाली दिलेले जे ऑप्शन्स आहेत यापैकी कोणता शब्द योग्य हे ओळखायचं आहे. मग आता हे कसं ओळखायचं, यासाठी आपल्या या सेंटेन्समध्ये कीवर्ड्स आहेत त्यांच्यावरती फोकस करता आला पाहिजे. इथे फेसिंग द सिच्युएशन म्हटलेलं आहे, म्हणजे एखाद्याचं जे बिहेवियर आहे, परिस्थिती हाताळण्यासाठी त्याने काय केलं किंवा कशा पद्धतीने केलं ते आपण इथे डिस्कस करत आहोत, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला इथे टॅक्ट, कॉन्फिडन्स हे देखील शब्द दिसतात. यामध्ये आपण त्या बिहेवियरबद्दलच बोलत आहोत, म्हणजे त्यांनी आत्मविश्वासाने ती परिस्थिती हाताळली असं म्हणायचं आहे. म्हणून आपल्याला इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत हे एलिमिनेट करताना जास्त स्कोप आहे. पहिला शब्द आहे मेटल, आणि मेटलचा अर्थ काय असतो, धातू. आता तुम्ही सायन्सचा अभ्यास करत असताना मेटल्सबद्दल अभ्यास केलेलाच असणार आहे. मग यामध्ये तुम्ही मेटलर्जी किंवा मग मेटॅलिक असे पण शब्द ऐकलेले असतील, बरोबर. हे जे शब्द आहेत हे आपण कुठेतरी रेफरन्समध्ये ऐकलेले असतात, वाचलेले असतात. त्यामुळे आपल्याला एक लक्षात आलं की इथे आपण बिहेवियरबद्दल बोलत आहोत किंवा त्याची जी परिस्थिती हाताळण्याची कला आहे त्याबद्दल बोलत आहोत. म्हणून धातू हा शब्द इथे नसणार हे नक्की, बरोबर. मग आपण ए जे आहे ते आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करायचं नाही. मग ए करेक्ट सांगणारा ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात. आता नंतरचे हे जे 2 शब्द आहेत हे आपल्याला सिमिलर वाटत आहेत, म्हणजे या दोघांपैकी एकाचंच कोणाचं तरी स्पेलिंग बरोबर असेल हे नक्की. आणि डी मध्ये जे सेंटेन्स दिलेला आहे, शब्द दिलेला आहे मिटल, असा शब्द ॲक्च्युली हे स्पेलिंग इनकरेक्ट आहे. असा काही शब्द नसतो. मीठ हा शब्द आहे, पण मिटल म्हणजे AL लिहिलेला आहे शेवटी, असा काही शब्द नाही. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे हे आपण इनकरेक्ट समजायचं. मग डी सुद्धा इनकरेक्ट स्पेलिंग आहे म्हणून हे एलिमिनेट होतं. मग आपल्याकडे आता 2च ऑप्शन्स राहतात आणि त्यामध्ये देखील एकाचंच कोणाचं तरी स्पेलिंग बरोबर असणार, म्हणून हे शब्द राहिलेले आहेत. सुरुवातीला आपण ह्याच्या स्पेलिंगबद्दल डिस्कस करूयात. मेटल हा शब्द आहे. आता तुम्हाला असं वाटेल की आपल्याला स्पेलिंग्स पाठ करण्यासाठी कुठलं पुस्तक चांगलं आहे, कुठल्या पुस्तकातून स्पेलिंग्स पाठ करायचे, असं ॲक्च्युली करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला खूप डेली यूजमधले सोपे सोपे शब्द सांगते. केटल, बॉटल, व्हिसल,
त्याचबरोबर आता जे फास्ट फूड जास्त खातात त्यांना माहिती असेल चिपोटल, हे जे शब्द आहेत हे आपल्याला डेली लाईफमध्ये वापरलेले आपण बघतो आणि याचं जे स्पेलिंग आहे हे शेवटला LE नी झालेलं आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला इथे हे जे स्पेलिंग दिलेलं आहे हे बरोबर आहे. मेटल हा शब्द आपण असा लिहिण्यापेक्षा तो LE शब्द एंडिंगला येणार हे जास्त करेक्ट आहे. याचं मीनिंग आता आपण काय आहे ते बघूयात. मेटलचा अर्थ काय असतो? एखादी परिस्थिती हाताळण्यामध्ये धमक आहे किंवा आपण त्याला धैर्य आहे असं म्हणतो, त्याला म्हणायचं असतं मेटल. ठीक आहे. मग हे वाक्य कसं असणार आहे? ही प्रूव्ड हिज मेटल बाय फेसिंग द सिच्युएशन विथ सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. आणि ही जी धमक असते ती आपल्याकडे एक हिरो आहे, आपला आयडल आहे सगळ्यांचा, बऱ्याच जणांना तो आवडतो, तो आहे MS धोनी. मग याचे आपण एक एक्झाम्पल बघूयात आणखीन. धोनी प्रूव्ड हिज मेटल ड्युरिंग द गेम. हा शब्द असतो धमक किंवा धैर्य असणे, धाडस दाखवणे, या अर्थाने आपण हा शब्द वापरलेला असतो आणि त्याच्या स्पेलिंगमध्ये आपल्याला LE शेवटला असायला पाहिजे. हे शब्द जे सांगितलेले आहेत हे खूप सिंपल शब्द आहेत, फक्त आपल्याला अलर्ट राहून कशा पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. मग आपल्यासाठी एकच शब्द योग्य आहे, तो म्हणजे सेकंड ऑप्शनमध्ये दिलेला B इज करेक्ट. मग 23rdचा आन्सर आपण सेकंड ऑप्शन असं लिहून घेऊयात. पुढचं क्वेश्चन काय आहे ते बघूयात. विच ऑफ द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस आर करेक्ट? आवर वॉटर मीटर इज 1 मीटर. इथे आपल्याला लगेच कळते की मीटर हा शब्द आपल्यासाठी होमोनिम आहे. आणि मग हे कळल्या त्याचे काय काय अर्थ असतात हे लगेचच आठवायला बघायचं. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स आहे आवर वॉटर मीटर इज 1 मीटर आणि थर्ड सेंटेन्स आहे आवर वॉटर मीटर इज 1 मीटर. इथे सगळीकडे वाक्य सेमच आहे, फक्त आपल्याला स्पेलिंग्सवरती काम करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जर आधीचे म्हणजे आपण हे जे 2018 आणि 2017चे प्रश्न बघतोय यामध्ये स्पेलिंग्समध्ये सुद्धा कन्फ्युजन दिलेलं दिसत आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही होमोनिम्सचा अभ्यास करत असताना स्पेलिंग्सवरती सुद्धा फोकस करण्याचा प्रयत्न करा. मीटरचे आपल्याला सर्रास माहिती असतात ते अर्थ म्हणजे पहिलं तर आहे आपण ज्यावेळेस लांबी मोजतो म्हणजे आपल्यासाठी हे एक एकक आहे. लांबी मोजण्याचं एकक किंवा आपण त्याला परिमाण म्हणतो. परिणाम नाही, परिमाण, बरोबर. आणि दुसरं एक असतं की आता लाईटचं मीटर, रिक्षाचं मीटर, हे जे शब्द आहेत यांच्यामध्ये देखील आपण मीटर हाच शब्द वापरतो आणि त्याचा अर्थ काय असतो तर मोजमाप करण्यासाठी आपण एखादं यंत्र वापरलेलं आहे. ठीक आहे. मोजमाप करण्यासाठी आपण ते यंत्र वापरतो, त्याच्यातून आपल्याला कळतं की किती यूज झालेला आहे, किती वापर झालेला आहे एखाद्या गोष्टीचा. त्यामुळे आपण दोन पद्धतीने मीटर हा शब्द वापरतो. मग आता हे जे स्पेलिंग्स दिलेले आहेत यामध्ये आपल्याला TER आणि शेवटला TRE असं दिसतं. आणि हे जे आहे ते अमेरिकन इंग्लिश सारखं फक्त शेवटला ER आणि RE मध्ये डिफरन्स आहे असं नाहीये. यांना स्वतःचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे ॲक्च्युली सेंटर हा शब्द आहे हा असाही लिहिला जातो आणि स्पेलिंग्स दोन्ही पद्धतीने असतं म्हणजे CENTER किंवा मग TRE. फक्त यामध्ये अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश असा प्रकार होतो किंवा असा फरक होतो. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन यामध्ये देखील तुम्हाला काही ठिकाणी Z हा शब्द किंवा हे अक्षर वापरलेलं दिसू शकतं किंवा मग कधी कधी ऑर्गनायझेशनमध्ये S सुद्धा वापरलेलं दिसतं. म्हणजे दोन्ही स्पेलिंग्स करेक्ट आहेत, यामध्ये काही चुकीचं नाहीये, फक्त स्पेलिंग लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण इथे आपण जे मीटर वापरलेलं आहे स्पेलिंग ते दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरतात. हे जे पहिलं स्पेलिंग आहे METER यामध्ये उपकरण आहे असा अर्थ होतो. म्हणजे इथे मी जे मोजमापासाठी यंत्र म्हटलेलं आहे याऐवजी आपण उपकरण लिहूयात. म्हणजे मोजमाप करण्यासाठी वापरलेलं उपकरण आहे, इक्विपमेंट आहे हे एक प्रकारचं. आणि हा जे दुसरं आहे मीटर हे ॲक्च्युली लांबीचं एकक आहे, बरोबर. म्हणजे आपण जी लेंथ मोजण्यासाठी वापरतो ते हे मीटर आहे. मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर या सगळ्यांमध्ये हे स्पेलिंग असेल. आता बऱ्याच ठिकाणी एकच स्पेलिंग वापरलेलं दिसतं मीटर आणि मीटर दोन्हीसाठी, म्हणजे उपकरण आणि लांबी दोन्हीसाठी. मात्र आपण डिटेलमध्ये अभ्यास करण्याची गरज आहे कारण आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला दिसत आहे. राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला, त्यामुळे यासुद्धा बेसिक गोष्टी आहेत, या लक्षात ठेवा. म्हणजे PYQचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला इतक्या बारकाईने या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मग इथे आपल्याला काय म्हणायचं आहे, वॉटर मीटर म्हणजे पाणी किती वापरलं ते मोजण्यासाठी आपल्याकडे एक उपकरण आहे आणि त्याची जी काही लेंथ आहे, लांबी आहे, ती आपल्याला 1 मीटर आहे असं सांगायचं आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला वॉटर सोबत मीटर हा शब्द असाच वापरावा लागेल. TER वॉटर मीटर. मग हे कुठे दिसत आहे आपल्याला
ए आणि सी सेंटेन्समध्ये. पण दुसरं जे मीटर आहे त्याचा अर्थ होतो लांबी. मग आता ते जे वॉटर मीटर आहे ते जास्त लांबीचं आहे, यासाठी आपल्याला मीटर हा शब्द वापरायचा आहे. त्याचं स्पेलिंग काय असणार आहे? METRE, म्हणजे आपल्याला RE नी एंड झालेला असला पाहिजे. इथे मात्र सी सेंटेन्समध्ये दोन्हीकडे सेम स्पेलिंग दिसत आहे, म्हणून हा ऑप्शन आपण एलिमिनेट करायचा. सी करेक्ट आपण म्हणायचं नाहीये. आपल्याकडे फक्त ए करेक्ट असं सांगणारा फर्स्ट ऑप्शन आहे. 24th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फर्स्ट आन्सर ऑप्शन. क्वेश्चन नंबर 25, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. बॅप्टिझम, वेडिंग्स अँड फ्युनरल्स आर एक्झाम्पल्स ऑफ डॅश. म्हणजे हे शब्द वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या प्रथा आहेत, बरोबर. आता ख्रिश्चन धर्मियांमध्ये बॅप्टिझमचा एक प्रथा फॉलो केली जाते, एक पद्धत असते. वेडिंग्स आणि फ्युनरल्स म्हणजे हे सगळे आपण विधी करतो, बरोबर. जे काही अंत्यसंस्कार वगैरे असतात त्यांना फ्युनरल्स म्हणतात. म्हणजे आपण जे धार्मिक प्रथेनुसार विधी केलेले असतात, धार्मिक प्रथा सुद्धा म्हणू शकता तुम्ही यांना, त्याला म्हणायचं असतं राईट्स. म्हणजे हा शब्द ॲक्च्युली RITE असा असणार आहे, आपण त्याला राईट्स म्हणूयात. आता ह्याचे जे होमोनिम्स आहेत हे मी तुम्हाला सांगते. राईट हा जो शब्द आहे याच्यासोबत तुम्ही रायट हा शब्द पण ऐकला असेल. याला काय म्हणायचं असतं? दंगल. ठीक आहे. म्हणजे राईट आणि रायट यामध्ये आपण फक्त हलकंसं यचा उच्चार केलेला आहे, राईट. मग यामध्ये याचं स्पेलिंग वेगळं आहे, हे पाठ करा, हे सुद्धा लक्षात ठेवा. हा राईट शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही रिच्युअल्स हा शब्द लक्षात ठेवू शकता. रिच्युअल्स म्हणजे पण आपण धार्मिक विधीच म्हणतो त्याला. मग इथे टी येतं GHTच्या ऐवजी. ठीक आहे, GHच्या ऐवजी आपण इथे टीचा वापर केलेला आहे. इथे ऑप्शनमध्ये दिलेला राईट्स हा शब्द आहे, याचा अर्थ असणार आहे हक्क. आता राईट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. कधी कधी आपण त्याला उजवा की डावा किंवा मग बरोबर की चूक या अर्थाने राईट हा शब्द वापरलेला असतो. आणि याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते आणि तो लगेचच या लेक्चरनंतर पोस्ट देखील करण्यात येईल. राईट हा जो शब्द आहे यामध्ये आपल्याला योग्य प्रिपोजिशनचा वापर करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे त्यानुसार प्रिपोजिशन सुद्धा वेगवेगळे असतात. त्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन सांगणारा एक व्हिडिओ आहे, तो मी लगेचच अपलोड करते या लेक्चरनंतर. सेंटेन्स वाचल्याबरोबरच आपल्याला कळलेलं होतं की इथे आपण धार्मिक विधींबद्दल, प्रथांबद्दल बोलत आहोत, त्यामुळे आपल्याला राईट हा शब्द वापरायचा आहे. थर्ड ऑप्शन जो आहे राईट्स, याला आपण लिहिण्याशी संबंधित आहे असं म्हणतो. राईट हे आपलं मेन व्हर्ब आहे आणि ते आपण फक्त इथे एस प्रत्यय जोडून सिंग्युलर करण्यासाठी वापरतो. त्या पद्धतीने ऑप्शनमध्ये दिलेलं दिसतं. राईट सोबतच आणखीन एक होमोनिम आहे, तो म्हणजे WRIGHT, राईट. याचा अर्थ असतो लाकडी वस्तू बनवणारा. ठीक आहे. जर आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं होमोनिम आलं तर सगळी तुमच्याकडे तयारी असावी, म्हणून हे जे आपण लिहित आहे एक्स्ट्राचे शब्द ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहा. लक्षात ठेवा, कारण आपल्या लेक्चरमध्ये मी जितकं शक्य आहे तितकं ॲडिशनल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं सगळ्या एकाच ठिकाणी व्यवस्थित अभ्यास व्हावा हाच हेतू आहे यामागे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लेक्चर्स अटेंड करा, सिरियसली अटेंड करा आणि जे काही नवीन समजत आहे ते तुम्ही जिथे तुमचे नोट्स आधीचे बनवलेले असतील त्यांच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ॲडिशन करा. क्वेश्चन नंबर 25चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. क्वेश्चन नंबर 26, चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. ज्यावेळेस हे पेअरचे शब्द आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये फिट करायचे असतात त्यावेळेस व्यवस्थित लक्ष देऊन करायचे की आपल्याला फर्स्ट प्लेसमध्ये आणि सेकंड प्लेसमध्ये जे दिलेले आहेत ते या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडलेले आहेत का. म्हणजे इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला उत्तर माहिती असून सुद्धा फक्त चुकीची पेअर निवडली म्हणून तुमचा हातचा मार्क घालवू नका. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स आहे इन द एंड शी डॅश टू अवर रिक्वेस्ट. आणि सेकंड आहे द अमाऊंट ऑफ मनी वी रेज्ड डॅश ऑल अवर एक्सपेक्टेशन्स. सेकंड सेंटेन्स वाचल्याबरोबरच तुम्हाला कळतं की इथे जी काही अमाऊंट आहे, मनी आपण जे काही पैसे गोळा केलेले आहेत त्याचे जे काही अमाऊंट जमा झालेली आहे ती आमच्या सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती असा याचा अर्थ असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला जास्त असणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त आहे असं म्हणायचं आहे. त्यामुळे इथे आपण एक्सीड हा शब्द वापरूयात. एक्सीड म्हणजे काय? प्रमाण जास्त असणे. ठीक आहे. एक्सीडचा अर्थ काय असतो? जास्त प्रमाणात. म्हणजे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला कळत आहे. ऑप्शन पण आपण बघितलेले असतात त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे कोणता शब्द फिट करायचा. सेकंड प्लेसमध्ये एक्सीड हा शब्द तर आपल्याला वापरायचा आहे, त्यामुळे आपण सेकंड ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट करू शकतो. मग हे दोन्ही शब्द आपण आपल्या फिल इन द ब्लँकमध्ये टाकून बघितले तरी पण तुम्हाला लक्षात येईल की ह्याचं ॲक्च्युली आन्सर काय असेल. पण हा जो शब्द आहे एक्सिडेड याचा अर्थ इथे आपण पास्ट टेन्समध्ये कृती झाली असं सांगत आहोत. आणि हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला इथे V2 वापरलेलं आहे हे सुद्धा कळायला पाहिजे. कारण आपण काय म्हणत आहोत की आम्ही जी काही अमाऊंट गोळा केली होती
ती आमच्या सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. म्हणजे तुम्ही मराठीत ट्रान्सलेट करत असताना इथे V2 चा वापर करत आहात, सिंपल पास्टचा वापर करत आहात, हे तुम्हाला क्लिअरली लक्षात येतं. त्यामुळे एक्सिडिंग शब्द येणार नाही. म्हणजे फक्त कॉमन सेन्सवरती तुम्हाला या प्रश्नाचं आन्सर लगेच मिळत होतं. पण तरी देखील आपण या शब्दांचे अर्थ बघूयात, कारण आपल्याला वोकॅब्युलरी जास्त इम्प्रूव्ह करायची आहे. एक्सिड या शब्दाचा अर्थ असतो जास्त प्रमाणात, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. दोन्हीचा अर्थ सेमच आहे. आणि इथे मग आपल्याला दिलेला आहे तो एक शब्द आहे, तो म्हणजे ॲक्सिड. बरोबर. ॲक्सिडमध्ये स्पेलिंग सुद्धा व्यवस्थित बघा काय आहे ते, कारण आपल्याला स्पेलिंगवर जर प्रश्न आलाच तर तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे. आधीच्या दोन्ही लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे, आज परत एकदा सांगते. होमोनिम्सचे जे आपण क्वेश्चन्स केलेले आहेत यामध्ये आपण जे स्पेलिंग्स बघितलेले आहेत, जे करेक्ट आन्सर आहे त्यांचं स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा. ठीक आहे. ॲक्सिडचा अर्थ काय असतो? मागण्यांचा स्वीकार करणे, म्हणजे मागण्या स्वीकारणे. एखाद्याची डिमांड असेल तर ती स्वीकारली गेली तर आपण तिथे ॲक्सिडेड असं म्हणूयात. ठीक आहे. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स जे आहे तिने आमची विनंती मान्य केली या अर्थाने आपल्याला इथे वापरायचं आहे. म्हणून फर्स्ट प्लेसमध्ये ॲक्सिडेड आणि सेकंड शब्द जो आहे तिथे एक्सिडेड वापरायचा आहे. क्वेश्चन नंबर 26चा आन्सर काय असणार आहे? फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. फिल इन द ब्लँक विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द वन्स गिवन बिलो. द हॉर्स जम्प्ड ओव्हर द डॅश. या वाक्यातला आपला कीवर्ड काय आहे? जम्प्ड ओव्हर, म्हणजे कशावरून तरी उडी मारली. बरोबर. जम्प्ड ओव्हर. आणि आपल्याला माहिती असणारे जे शब्द आहेत ते आपण सुरुवातीला एलिमिनेट करूयात. आता स्टाईल हा शब्द सगळ्यांना माहिती असतो. स्टाईलचा अर्थ काय आहे? एकतर फॅशन, किंवा मग दुसरा अर्थ काय असतो स्टाईल या शब्दाचा? एखाद्याची शैली, म्हणजे त्याच्या वागण्याची जी स्टाईल आहे, त्याच्या बोलण्याची स्टाईल आहे, आपण जे म्हणतो ते आहे एखाद्याची शैली. आणि दुसरं म्हणजे फॅशन या दृष्टीने स्टाईल, म्हणजे स्टायलिश हा शब्द असतो. तसंच आपल्याला माहिती आहे की स्टाईल काय असते. स्टाईल हा शब्द जो आहे हा ॲक्च्युली चुकीचा आहे. ॲक्च्युली टॉईल शब्द बरोबर आहे, पण स्टाईल असा शब्द चुकीचा आहे. स्टायली हा शब्द देखील चुकीचाच आहे. याचंच हे जे दोन्ही स्पेलिंग्ज आहेत हे इनकरेक्ट आहेत. फोर्थ ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे स्टाईल, हा मात्र शब्द योग्य आहे. आणि त्याचा अर्थ काय असतो? फेन्सिंग, म्हणजे कुंपण, किंवा मग एखादी आडवी फळी असते लाकडाची, त्यावरून त्याने ओलांडून उडी मारली, अशा अर्थाने आपण हे वापरत आहे. या प्रश्नाचं जे आन्सर असणार आहे हे आपल्याला कळलेलं आहे, पण इथे फक्त हॉर्सचा रेफरन्स आलेला आहे. म्हणून मी एक PYQ आहे आधीचा, तो एक थोडक्यात सांगते तुम्हाला काय आहे ते. स्टेबल हा शब्द आहे. स्टेबल या शब्दाचं स्पेलिंग, आपण जर त्याला स्टेबल उच्चारलं तर त्याचा अर्थ असतो स्थिर, पण जर आपण त्याला स्टॅबल म्हटलं तर त्याचा अर्थ असतो तबेला, म्हणजे जिथे आपण हॉर्सेसला ठेवलेलं असतं ती जागा असते, त्याला म्हणायचं असतं स्टॅबल. हा सुद्धा एक होमोनिमच आहे, लक्षात ठेवा. आणि दोन्ही वाक्यांमध्ये फिट होणारा एकच शब्द ओळखा असं जर विचारलं तर तिथे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावी, म्हणून आपण हा शब्द बघितला. या क्वेश्चनचा आन्सर आहे फोर्थ ऑप्शन, कारण आपल्याला फक्त फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शनमध्ये दिलेले शब्दच योग्य आहेत आणि त्यावरून मग आपल्यासाठी योग्य असणारा शब्द आहे फोर्थ ऑप्शनमध्ये दिलेला स्टाईल हा शब्द. क्वेश्चन नंबर 28 बघूयात आता. विच अमंग द ऑप्शन्स गिवन बिलो इज द करेक्ट वन फॉर फिलिंग इन द ब्लँक्स? मस्टर्ड ऑइल डझंट सूट ऑल डॅश. आता इथे मस्टर्ड ऑइल हा आपल्यासाठी कीवर्ड आहे, कारण हा खाण्याशी संबंधित आहे. ठीक आहे. आता आपण हे जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत यामध्ये आपल्याला कळत आहे की पॅलेट हा शब्द आपल्यासाठी एक होमोनिम म्हणून वापरलेला आहे. पॅलेट या शब्दाच्या आधी मराठीतून वेगवेगळे अर्थ काय असतात ते बघून घेऊयात, मग आपण यांचे स्पेलिंग्स बघूयात. पहिलं तर असतं कलर पॅलेट, म्हणजे वेगवेगळे कलर असतात त्यांचे जे काही एकत्रितपणे आपण ठेवलेले आहेत त्याला आपण पॅलेट म्हणतो. म्हणजे इथे आपण रंग असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक प्रकार असतो पॅलेटचा, तो म्हणजे चित्र काढत असताना, म्हणजे जे वॉटर कलर यूज करतात ते पेंट, जे ब्रश धुणे किंवा ते कलर एकत्र करणे यासाठी जे काही एक छोटीशी ताटली वापरलेली असते त्याला पॅलेट म्हणतात. म्हणजे आपण शाळेत असताना जे वापरायचो फुलपाखराच्या आकाराचं ते पॅलेट, त्याला आपण कलर पॅलेट म्हणतो. म्हणजे दोन्ही इथे जे शब्द आपण वापरत आहोत हे कलर या अर्थानेच कलर पॅलेट असं आपण वापरत आहे. तिसरा जो अर्थ असतो हा आपल्याला एखाद्या डिशशी संबंधित आहे. ठीक आहे. म्हणजे अमेरिकन पॅलेट, ब्रिटिश पॅलेट किंवा मग इंडियन पॅलेट, थाई पॅलेट असे जे डिश असतात त्यासाठी पॅलेट हा शब्द वापरतात. त्यानंतर एक महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे मराठीमध्ये आपण टाळू म्हणतो त्याला, म्हणजे आपल्या जिभेचा जो वरचा भाग असतो त्याला म्हणतात टाळू. आपण सध्या तुम्ही मराठीचा अभ्यास करत असताना तालव्य वर्ण कोणते, दंत तालव्य कोणते हे वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असेल की टाळू म्हणजे काय, त्याला पण पॅलेटच म्हणतात. त्यानंतर आणखीन एक शब्द असतो मराठीत, आपण सुरुवातीला बघूयात काय म्हणतात. लाकडाची एक आडवी फळी असते, म्हणजे असे जे बॉक्स वगैरे असतात ना पॅकेजिंगमध्ये, शक्यतो आंब्याच्या पेटीचा तुम्हाला एक रेफरन्स देते मी,
तिथे कशी जी बॉक्स असतात, पेटी असते, त्या पद्धतीचे काही पेट्या असतात, त्याला देखील पॅलेटच म्हणतात. ठीक आहे, मग आपण याला बॉक्स असं थोडक्यात लिहून घेऊयात आपल्या माहितीसाठी. तर आणखीन एक पॅलेटचा अर्थ असतो तो म्हणजे गुठळी होणे. आता एखादं फाईन पावडर असेल एखादी, त्यामध्ये बारीक बारीक गुठळ्या होतात, त्याला पण आपण पॅलेटच म्हणतो. आणि आणखीन एक अर्थ असतो पॅलेटचा, ते म्हणजे बंदुकीची गोळी. म्हणजे तुम्हाला पॅलेट या शब्दाचे वेगवेगळे अर्थ मी सांगितलेले आहेत. आता आपण यांच्यामध्ये कशी सिमिलॅरिटी आहे आणि त्यांचे स्पेलिंग्स कसे आहेत ते सगळे बघूयात. पण हे बघत असताना आपल्याला इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मस्टर्ड ऑइल हा एक खाण्याचा प्रकार आहे आणि आपला जो कीवर्ड आपल्याला सांगत आहे यावरून आपल्याला खाण्याशी संबंधित किंवा आपण टेस्टशी संबंधित काहीतरी इथे वापरायचं आहे. ओके, रंगांशी संबंधित आपण जिथे काही बघत आहोत, म्हणजे इथे आपण जर एक छोटीशी ताटली आहे किंवा रंगांचा जो काही एक समूह आहे, संच आहे, बॉक्स आहे, त्याला आपण पॅलेट म्हटलं तर त्याचं जे स्पेलिंग असणार आहे ते असेल PALETTES. ठीक आहे, यामध्ये डबल टी येणार आहे. पॅलेट, रंग, त्या स्पेलिंगमध्ये 2 टी येतात. या क्वेश्चनचं डिस्कशन करत असताना मी मुद्दामच आधी अर्थ सांगितले आणि मग आपण स्पेलिंग बघत आहे, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. आणि याच्याशी होमोनिम्स सुद्धा आहेत, 1-2 आहेत होमोनिम्स, ते आपण नंतर डिस्कस करूयात. सुरुवातीचं जे आहे डबल टी येतं ते आपण बघितलं, रंगांशी संबंधित असेल तर. इथे सुरुवातीला मी सांगताना तुम्हाला रंगांशी संबंधित आहे असं सांगितलं, पण आय शॅडोज जे असतात, आता जे मुली मेकअपसाठी वापरतात आय शॅडोज, त्यामध्ये देखील आपण वेगवेगळ्या कलरचे आय शॅडोज वापरतो आणि ते पण काय असतात, पॅलेट. आय शॅडोजचं पॅलेट, त्याचं पण स्पेलिंग हेच असणार आहे. त्यानंतर हे जे 2 शब्द आहेत हे थोडेसे सिमिलर आहेत, कारण आपण टेस्टशी संबंधित म्हणत आहे किंवा डिश असते एखादी ते म्हणतो, त्यामुळे आपण यांचं स्पेलिंग एकत्रितच बघूयात. त्याचं स्पेलिंग असणार आहे PALATES. ठीक आहे, आता तुम्ही प्लेट हा शब्द ऐकलेला असेल, यामध्ये आपण कुठेही डबल एल किंवा डबल टी लिहिलेलं नाहीये. यावरून लक्षात ठेवा की याचं स्पेलिंगमध्ये डबल कुठलंही लेटर येत नाही. ठीक आहे, ते काय आहे, पॅलेट्स. त्याचे 2 वेगळे अर्थ आहेत. पहिलं तर आपला जो टाळू, म्हणजे ट, ठ, ड, ढ असे जे म्हणत असताना आपले उच्चार होत असताना जीभ जिथे चिटकते तो असतो आपला टाळू. ठीक आहे, आणि दुसरा एक अर्थ आपण बघितला, डिश आहे, ही खाण्याशी संबंधित आहे. मग त्यामध्ये आपण प्लेटमध्ये सिंपल लिहिलेलं आहे, त्या पद्धतीने ही ट्रिक मी तुम्हाला सांगितली की तिथे कुठलेही लेटर डबल येणार नाही, PALATES. त्यानंतर एक बॉक्स शब्द आपण बघितला होता. मी आंब्याच्या पेटीचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की त्या पद्धतीची जी एक रचना असते, मी तुम्हाला चित्रात पण दाखवते की पॅलेट्स नक्की काय असतात. शिपिंगमध्ये वगैरे हे वापरलेले असतात. ठीक आहे, शिपिंगसाठी वगैरे हे वापरतात. शिपिंग म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये वगैरे हे वापरलेले असतात. आणि याचं जे स्पेलिंग असणार आहे ती असेल PALLTES. इथे डबल एल आलेले आहे. मग आता एक लक्षात ठेवायचं की हे जे बॉक्स आहेत यांची रचना म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे हे पॅरलल आहे, मग इथे डबल एल आहे. ठीक आहे, पॅरलल आहे म्हणून डबल एल आहे. किंवा मग याचं जे काही तुम्ही दिसत आहे चित्रामध्ये, मी इथे काहीतरी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये इथे डबल एल आहे असं ते लक्षात येईल. असं स्पेलिंग लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे 2 शब्द आहेत, गुठळी किंवा बंदुकीची गोळी. आता आपण याला मराठीमध्ये प्रॉपर छर्रा सुद्धा म्हणू शकतो. छर्ऱ्याच्या बंदुकी असायच्या आधी, त्यामध्ये जी काही गोळी वापरायची त्याला देखील पेलेट्सच म्हणतात. इथे मात्र पेलेट आहे, पॅलेट नाही. ठीक आहे, पेलेट. आणि याचा उच्चार कसा करायचा, PELLETS. सॉरी, याचं स्पेलिंग काय असणार आहे, PELLETS, पेलेट्स. आता हे पेलेट्स लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. पेबल हा शब्द ऐकला असेल तुम्ही, पेबल्स, जे छोटे छोटे बॉल्स असतात त्याला आपण पेबल्स म्हणतो. मग पेबल तसंच पेलेट, त्यामुळे याचा उच्चार करत असताना वेगळा केलेला आहे, तर याचं स्पेलिंग सुद्धा वेगळं असणार आहे. आता मी तुम्हाला आणखीन काही शब्द सांगते. फॉर एक्झाम्पल, पेटल. पेटल हा शब्द आपण पाकळीसाठी वापरतो, म्हणजे फुलाची पाकळी, मग त्याला काय म्हणायचं, पेटल. त्याचं स्पेलिंग काय असणार आहे, हे PETAL. आणि त्याचबरोबर पिलाटे म्हणून एक्सरसाइजेस सध्या फेमस आहेत, त्याचं स्पेलिंग काय आहे, PILATES. पिलाटेस हे एक्सरसाइजचा एक प्रकार आहे आणि त्याचं स्पेलिंग पण हेच आहे. म्हणजे आपण फक्त पॅलेट या शब्दावरून भरपूर शब्द बघितलेले आहेत. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला खूप छान फायदा होत आहे. तुम्हाला भरपूर शब्द नवीन कळलेले आहेत आणि जिथे शक्य आहे तिथे मी पिक्चर्स इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जे शब्द आहेत त्यांच्या अर्थाबरोबरच इमेजेसमुळे ते जास्त कळण्यासाठी सोपं जाईल. म्हणजे जे शेवटपर्यंत लेक्चर्स बघतात त्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होतो. तुम्हाला जर हे अशा पद्धतीने वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह झाली असेल, थोडाफार फायदा झाला असेल असं वाटत असेल, तर आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा. मस्टर्ड ऑइल हे आपण कीवर्ड म्हणून आपलं सिलेक्ट केलं होतं, म्हणजे आपल्याला खाण्याशी संबंधित ओळखायचं आहे. मग आपण इथे खाण्याशी संबंधित डिश हा एक शब्द बघितला होता.
पॅलेटसाठी समानार्थी शब्द म्हणून. त्याचं स्पेलिंग काय लिहिलेलं आपण PALATES. आणि मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती की प्लेट कसं लक्षात ठेवता तुम्ही, त्यामध्ये कुठलेही लेटर डबल येत नाही ते लक्षात ठेवा. म्हणून मग आपण हे जो थर्ड ऑप्शनमध्ये दिलेला शब्द आहे PALATES हे आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूयात. क्वेश्चन नंबर 28चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स अगेन्स्ट डॅश द ऑफ गुड टेस्ट. आणि सेकंड एक्झाम्पल आहे द एक्झिबिशन डिस्प्लेड अ 15th century डॅश. आता इथे आपल्याला शब्द काय दिलेले आहेत, कॅनन. ठीक आहे, ऑप्शनमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते सगळ्यांचे आपण अर्थ बघूयात. त्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन 1-2 होमोनिम्स एक्स्ट्रा सांगणार आहे. त्यामुळे लेक्चर नक्की बघा, या प्रश्नाचं डिस्कशन पूर्ण बघा. आणि जे तुम्हाला एक्स्ट्राचे शब्द कळत आहेत, म्हणजे PYQचा अभ्यास करत असताना मी जितकं शक्य आहे तितकं ॲडिशनल सांगत आहे. त्यामुळे सगळे जे काही शब्द आहेत हे व्यवस्थित एका ठिकाणी लिहून घ्या. याचा तुम्हाला कधी ना कधी फायदा होणार हे नक्की. ठीक आहे, कॅनन हा शब्द आहे आपला. आता कॅननचे जे काही लेन्सेस मिळतात किंवा कॅमेरा असतो ते तुम्हाला माहिती असेल, त्याचं स्पेलिंग काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, कॅमेऱ्याचं नाव काय आहे कॅनन, त्याचं स्पेलिंग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे जे दिलेलं आहे ते मी फक्त सांगते, कॅनन्स. आता इथे आपल्याला डबल N वापरलेला एका ठिकाणी दिसत आहे आणि एका शब्दामध्ये आपण फक्त एकाच Nचा वापर केलेला आहे. मग आपण सुरुवातीला बघूयात कॅननचा अर्थ काय. उच्चार सेम आहेत, फक्त आता स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं तुम्हाला आधीचे जे प्रश्न आहेत तिथे आपण शक्यतो स्पेलिंग्सवरती जास्त भर द्यायची गरज पडते. यात आपण जे पहिल्यांदा लिहिलेलं आहे डबल N असलेलं, त्याला ॲक्च्युली आपण तोफ म्हणू शकतो. म्हणजे तोफ काय असते हे आपल्याला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगण्याची काहीच गरज नाही, तरी देखील मी चित्रात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याला म्हणायचं असतं कॅनन. आणि सिंगल N वापरून जे आपण लिहित आहे कॅनन्स, याचा अर्थ असतो सार्वत्रिक मान्यता. सार्वत्रिक मान्यता. सार्वत्रिक मान्यता या अर्थाने कॅनन हा शब्द वापरायचा आहे. म्हणजे सार्वत्रिक मान्यता, जनरली ॲक्सेप्टेड जे काही गोष्ट आहे, समाजामध्ये काही आपण चालीरीती पाळतो त्याच्या विरोधात काहीतरी आहे, या अर्थाने आपण इथे हा शब्द वापरायचा आहे. म्हणजे फर्स्ट प्लेसमध्ये आपण जो शब्द वापरणार तिथे CANON असं आपल्याला स्पेलिंग असायला पाहिजे. आणि सेकंड सेंटेन्समध्ये आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे, एक्झिबिशन आहे. म्हणजे आपण एक्झिबिशनमध्ये काहीतरी म्युझियममधली किंवा जुनी कुठली तरी एखादी गोष्ट बघितलेली आहे पूर्वीच्या काळातली, या अर्थाने इथे आपल्याला वस्तूबद्दल एक शब्द वापरायचा आहे. आणि ती वस्तू काय आहे, तोफ. म्हणून इथे आपल्याला CANNON असा शब्द वापरायचा आहे. मी मगाशी म्हटलं की तुम्हाला मी काही शब्दांचे होमोनिम्स सांगते. आता कॅनन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, CANYON. कॅनन, द ग्रेट ग्रँड कॅनन. ती कोणत्या नदीवर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही आता जॉग्राफीचा अभ्यास करत असाल, तुम्ही ग्रँड कॅननबद्दल 100% वाचलेलं असणार आहे. तर ग्रँड कॅनन कुठे आहे किंवा ती कोणत्या नदीवर आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. ओके, हा शब्द मी तुम्हाला सांगितला. कॅनन आणि कॅनन हे 2 शब्द आपण बघितले. ऑप्शनमध्ये आपल्याला कॉन्टूर असा एक शब्द दिसत आहे. कॉन्टुरिंग करणे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला नकाशामध्ये किंवा एखाद्या चित्रामध्ये फ्रेमवर्कमध्ये ठेवत आहे, आपण त्याला आउटलाईन असा एक सरळ शब्द लिहू शकतो. ठीक आहे, आउटलाईन किंवा जे बाहेरचे ज्या रेखा असतात, बाह्य रेखा म्हणतात ॲक्च्युली त्याला, कॉन्टूर्सला बाह्य रेखा किंवा बाह्य रेषा, याला म्हणायचं असतं कॉन्टूर्स. आता हा जो शब्द आहे कॉन्टूर, याच्याशी सिमिलर एक शब्द आहे तो म्हणजे काउंटर. बरोबर, काउंटरचे पण मी तुम्हाला अर्थ सांगते आणि कॉन्टूर हा शब्द पण वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापरतात ते बघूयात. मी तुम्हाला कॅननचं एक्झाम्पल दिलं की जॉग्राफीमध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला असेल, द ग्रेट ग्रँड कॅनन. सेम काउंटरिंग हा शब्द पण तुम्ही जॉग्राफीमध्ये अभ्यासलेला असेल. कॉन्टूर फार्मिंग हा शब्द ऐकलाय, तिथे कोणतं स्पेलिंग असणार आहे, CONTOUR. कॉन्टूर फार्मिंग म्हणजे तिथे डोंगर उतारावरती बांध घातलेले असतात आणि मग तिथे शेती केली जाते, लागवडी योग्य जमीन केली जाते, त्याला काय म्हणायचं, कॉन्टुरिंग. आणि आणखीन एक अर्थ असतो तो म्हणजे मॅपमध्ये जिथे नकाशावरती सेम हाईटची ठिकाणं दाखवण्यासाठी देखील कॉन्टूरच्या लाइनिंग्स वापरलेले असतात. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने आपण कॉन्टूर हा शब्द बघितला. आता आपण काउंटर हा शब्द काय आहे ते बघूयात. काउंटरचे वेगवेगळे अर्थ असतात. जर तुम्ही हे नाऊन म्हणून वापरलं तर एक सपाट पृष्ठभाग, आपण त्याला थोडक्यात टेबल म्हणूयात. म्हणजे एका सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी एखादा टेबल असतो, म्हणजे मग सर्व्हिस काउंटर असेल किंवा मग कॅश काउंटर आहे, असे वेगवेगळे जे काउंटर असतात सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म अवेलेबल केलेला असतो, त्याला म्हणायचं असतं काउंटर. आणि त्याचबरोबर नाऊनमध्ये हे पहिल्या अर्थाने एक आहे सपाट पृष्ठभाग. दुसरं जर हे नाऊन म्हणून वापरलं असेल तर सोंगटी, म्हणजे आपण सापशिडी वगैरे खेळताना ज्या सोंगट्या आपण वापरतो त्यांना म्हणायचं असतं काउंटर. ठीक आहे,
आणि जर तुम्ही ह्याला व्हर्ब म्हणून वापरलं काउंटर ह्या शब्दाला तर तिथे आपण प्रतिक्रिया म्हणून वापरू शकतो किंवा आपण याला विरोध असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि काउंटर हा शब्द जर तुम्ही ॲडव्हर्ब म्हणून वापरलात तर ॲडव्हर्ब म्हणून त्याचा अर्थ असतो विरुद्ध दिशेने. आता मी तुम्हाला होमोनिम्सबद्दल सांगत आहे, बरोबर. होमोनिम्समध्ये हा फक्त एक कॉन्टूर शब्द आला, त्यावरून मी तुम्हाला काउंटर शब्द पण सिनोनिम आहे हे सांगितलं. पण इथे मी जी ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इथे पार्ट ऑफ स्पीच ओळखा असं जर काही आलं काउंटर या शब्दाबद्दल तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुम्ही जे नोट्स बनवत आहात त्यामध्ये या ॲडिशनल गोष्टी लिहायला अजिबात विसरू नका. क्वेश्चन नंबर 29चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आजच्या आपल्या या होमोनिमच्या सिरीजमधला ॲक्च्युली हा लास्ट क्वेश्चन असणार आहे. चूज द करेक्ट वर्ड. हिज हँडरायटिंग इज नॉट डॅश. ऑप्शन्समध्ये आपल्याला लिजिबल, इलिजिबल, इनइलिजिबल आणि इल्लीगल असे शब्द दिलेले दिसतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, कारण आपण जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचा अभ्यास केलेला असतो तिथे तुम्ही इलिजिबल हा शब्द वाचलेला असेल. आणि इलिजिबल म्हणजे न वाचता येण्यासारखे. आणि हे जे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे आपले जे वन वर्ड सबस्टिट्यूशनची फास्ट ट्रॅक रिव्हिजन मी एक लेक्चर अपलोड केलेलं आहे, त्या लेक्चरमध्ये आपण या शब्दाबद्दल डिस्कशन केलेलं आहे. इलिजिबल असा हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ असतो न वाचता येण्यासारखे. आणि इथे आपल्याला ऑलरेडी शब्द नॉट दिलेला आहे वाक्यामध्ये, त्यामुळे आपल्याला वाचता न येण्यासारखं असंच म्हणायचं आहे. पण इथे आपण लिजिबल हा शब्द वापरूयात. आता नॉट लिजिबल दॅट मीन्स इलिजिबल. ओके, म्हणजे त्याचं जे काही अक्षर आहे ते अजिबात न वाचता येण्यासारखं आहे. म्हणजे लिजिबलचा अर्थ काय असेल? वाचण्यायोग्य किंवा वाचनीय म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर इलिजिबलचा अर्थ काय असतो? पात्र असणे. ओके, क्वालिफाय असणे. त्यानंतर इनइलिजिबल म्हणजे अपात्र. आणि लिगलचा अर्थ काय असणार आहे? सॉरी, इल्लीगल आहे हे. इल्लीगलचा अर्थ काय असेल? बेकायदेशीर. मग याचे आपण सगळ्याचे अँटोनिम्स बघूयात. लिजिबलचं अँटोनिम काय असणार आहे? इलिजिबल. इनइलिजिबल नाही, इलिजिबल. ठीक आहे, यात कुठेही एन येत नाही. इलिजिबलचं अँटोनिम असणार आहे इनइलिजिबल. आणि इल्लीगलचं अँटोनिम काय असणार आहे? लीगल. लीगलच्या विरोधात इल्लीगल असं आपण म्हणत असतो. या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला कळलेला आहे. फर्स्ट ऑप्शन हे त्याचा आन्सर असणार आहे. आणि आपण अँटोनिम्सचा पण अभ्यास केलेला आहे. आपलं आजचं जे होमोनिम्सचं लेक्चर झालेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आधीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते पण मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करण्याचा प्रयत्न करा. जे सिरियसली शेवटपर्यंत लेक्चर बघतात त्यांना भरपूर गोष्टींचा फायदा होतो, याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. याचबरोबर आता पुढचं जे आपले टॉपिक्स असतील ते एकतर वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा क्लॉज या दोन्हीपैकी एखादे आपल्या लेक्चर सिरीज चालू होईल. यामध्ये पण आपण शक्यतो 2018 किंवा 2017 पर्यंतचे जे काही मागील वर्षातले प्रश्न असतील ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या दोन टॉपिक्स व्यतिरिक्त आणखीन कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला लेक्चर बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे तशा पद्धतीने मी पुढचे लेक्चर्स फ्रेम करेल. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.